नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझं नाव सुहास बिसे. स्वागत आहे तुमचं सर्वांचं परदा करंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल यूट्यूब चॅनलमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, आज आहे 26 मे 2024. आजच्या दिवसाचे जेवढेही चालू घडामोडीचे महत्त्वाचे टॉप प्रश्न बनत असतील ते सर्व प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. तरी सर्वप्रथम आपण जर नवीन असाल, पहिल्यांदा या चॅनलवरील व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला या ठिकाणी अवश्य सबस्क्राईब सुद्धा करून घेऊ शकता. ठीक आहे, चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. त्या अगोदर कालच्या व्हिडिओमध्ये जो काही शेवटचा प्रश्न विचारला होता त्या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊया. काय होता प्रश्न? खालीलपैकी कोणाला तिसऱ्यांदा ATD सर्वोत्कृष्ट पुरस्कार 2024 ने सन्मानित करण्यात आलेला आहे? तर बऱ्याच विद्यार्थी मित्रांनी अगदी योग्य उत्तर टाईप करून सांगितलं आहे. पर्याय क्रमांक बी पॉवर ग्रीड हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. 2 पॉइंट लिहून घ्या. महारत्न सेंट्रल पब्लिक सेक्टर एंटरप्राइजेस पॉवर ग्रीड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडला प्रतिष्ठित ATD सर्वोत्कृष्ट पुरस्कार 2024 प्रदान करण्यात आलेला आहे. दुसरा पॉइंट लिहून घ्या. प्रतिभा विकासासाठी, त्यांच्या धोरणात्मक दृष्टिकोनासाठी, व्यावसायिक परिणामांना पुढे नेण्यासाठी त्यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेला आहे. क्लिअर? आता पाहूया विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक पहिला. टोटल संपूर्ण व्हिडिओमध्ये 12 प्रश्न असतील. सुरुवातीपासून शेवटपर्यंत व्हिडिओ काळजीपूर्वक पहा. एक एक प्रश्न महत्त्वाचा आहे. तुम्ही कोणत्याही एक्झामची तयारी करा. प्रश्न क्रमांक पहिला काय म्हणतो? अलीकडेच AI क्रिश आणि AI भूमी या 2 AI अँकरची घोषणा कोणी केलेली आहे? प्रश्न क्रमांक पहिल्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी फॉर दूरदर्शन हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर दूरदर्शनने काय केलेलं आहे? AI क्रिश आणि AI भूमी या 2 आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँकरची या ठिकाणी घोषणा केलेली आहे. पर्याय क्रमांक डी हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. पहिलाच प्रश्न हा AI संदर्भात आहे. तर लगेच आपण काय करूया, AIच्या संदर्भात काही महत्त्वाचे प्रश्न आहेत जे की परीक्षेच्या दृष्टिकोनातून विचारले जाऊ शकतात. लिहून घ्या. AI अँड नॅशनल सिक्युरिटी बुक हे पुस्तक लिहिलं आहे विजय खरे आणि अमित सिन्हा यांनी. नरेंद्र मोदी यांनी एक भाषण केलं होतं तमिळनाडूमध्ये. ते भाषण तमिळ भाषेमध्ये या ठिकाणी AIचं या ठिकाणी त्यानं काय केलं होतं? ट्रान्सलेशन केलं होतं. तर त्या AIचं नाव काय आहे? तर भाषिणी AI असं त्याचं नाव आहे. ठीक आहे. ओलाचे भारतातील पहिले AI मॉडेलचं नाव काय आहे? कृत्रिम. पहिली AI सिटी कोठे बनणार आहे? तर लखनौ या ठिकाणी. AI आणि रोबोटिक्स पार्क कोठे होणार आहे? तर बेंगलोर या ठिकाणी आणि त्याचं नाव असणार आहे आर्ट पार्क. रिलायन्स AI चॅटबॉटचे नाव काय आहे? हनुमान. आर्टिफिशियल इंटेलिजन्स ग्लोबल फोरम कोठे आयोजित करण्यात आला होता? सेओल या ठिकाणी. GPT-4o आजपर्यंतचे सर्वात वेगवान आणि सर्वात शक्तिशाली AI मॉडेल कोणी लॉन्च केलं आहे? तर ओपन AIने. आणि AI क्रिश आणि AI भूमी या 2 AI अँकरची घोषणा कोणी केली आहे? तर दूरदर्शनने. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक दुसरा महत्त्वाचा प्रश्न आहे, विचारला जाऊ शकतो. वयाच्या अवघ्या 16व्या वर्षी नेपाळमधून एव्हरेस्ट शिखर सर करणारा सर्वात तरुण भारतीय कोण ठरलेला आहे? 2 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी काम्या कार्तिकेयन असं त्यांचं नाव आहे. 2-3 पॉइंट ते लिहून घ्या. हा जो काही एव्हरेस्टवरती त्यांनी चढाई केली होती ती कोणत्या बाजूने केली होती? तर नेपाळच्या बाजूने. ही कामगिरी करणारा सर्वात तरुण भारतीय गिर्यारोहक म्हणून त्यांनी या ठिकाणी इतिहास रचलेला आहे. भारतीय नौदलाच्या अधिकाऱ्याची या मुलगी आहेत. काम्या ही मुंबईच्या नेव्ही चिल्ड्रन स्कूलमध्ये 12वीची विद्यार्थिनी आहे. वडील आणि मुलगी अशा जोडीने नेपाळच्या बाजूने माउंट एव्हरेस्ट म्हणजे जवळपास त्याची उंची किती आहे, हाईट किती आहे? 8,849 मीटर यशस्वीरित्या सर केलेला आहे. तर पर्याय क्रमांक सी काम्या कार्तिकेयन हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. मग लगेच काय करूया, अशाच प्रकारे जे काही रिलेटेड संबंधित काही महत्त्वाच्या न्यूज आहेत त्याच्यावरती आपण एकदा नजर टाकूया. ही स्लाइड अत्यंत महत्त्वाची आहे. लिहून घ्या. काम्या कार्तिकेयन ही 16 वर्षाची असून नुकतीच नेपाळमधून एव्हरेस्टवरती सक्सेसफुली चढाई त्यांनी केलेली आहे. गोपी थोटाकुरा हे पहिले भारतीय अंतराळ पर्यटक ठरलेले आहेत. त्यानंतर लिहून घ्या. ज्योती रात्रे यांनी 55व्या वर्षी एव्हरेस्ट शिखर सर केलेले आहे. त्यानंतरचा पॉइंट लिहून घ्या. भारतातील पहिल्या खगोल पर्यटन मोहिमेचे नाव आहे नक्षत्र सभा, जे सुरू केलेलं आहे उत्तराखंडने. इस्रोने पृथ्वीच्या पृष्ठभागावर लक्ष ठेवण्यासाठी देशाची क्षमता वाढवण्यासाठी इनसॅट 3DS उपग्रहाचे यशस्वीपणे प्रक्षेपण केलेले आहे. त्यानंतरचा पॉइंट लिहून घ्या. 8,000 मीटर उंचीची 2 शिखरे माउंट एव्हरेस्ट आणि माउंट मकालू 16 दिवसामध्ये सर करणारी पहिली भारतीय महिला गिर्यारोहक ठरलेल्या आहेत सविता कंसवाल. अंतराळामध्ये जाणारी सौदी अरेबियाची पहिली महिला अंतराळवीर ठरलेल्या आहेत रायना बर्नवी.
आदित्य L1 भारताची पहिली सौर मोहीम लॉन्च झालेली आहे, ज्याचं नाव आहे आदित्य L1. चंद्रावर अवकाशयान उतरवणारा भारत हा जगातील चौथा देश ठरलेला आहे आणि चंद्राच्या पृष्ठभागाच्या दक्षिण ध्रुवाजवळ साऊथ पोलवरती उतरणारा भारत हा पहिला देश या ठिकाणी ठरलेले आहेत. या सर्व गोष्टी ऑलरेडी कुठल्या ना कुठल्या एक्झामला विचारण्यात आलेल्या आहेत. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 3. आंतरराष्ट्रीय ॲल्युमिनियम संस्थेच्या उपाध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? 3 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, जॉन स्लेवन असं त्यांचं नाव आहे. त्यांना या ठिकाणी आंतरराष्ट्रीय ॲल्युमिनियम संस्था म्हणजेच या ठिकाणी म्हणता येईल इंटरनॅशनल ॲल्युमिनियम ऑर्गनायझेशनच्या व्हाईस प्रेसिडेंट पदी यांची या ठिकाणी नियुक्ती करण्यात आलेली आहे. हे अगोदर वेदांत ॲल्युमिनियमचे CEO म्हणून कार्यरत होते. आंतरराष्ट्रीय ॲल्युमिनियम संस्था ज्याची स्थापना झाली 1972 मध्ये आणि ही एकमेव संस्था आहे जी जगभरातील प्राथमिक ॲल्युमिनियम उद्योगाचे प्रतिनिधित्व करत आहे. त्याच्यामुळे हा प्रश्न कदाचित विचारला जाऊ शकतो. प्रश्न आहे नियुक्तीबद्दल, तर लगेच नवनवीन नियुक्त्यांवरती आपण चर्चा करूया. लिहून घ्या. नौदलाचे नवीन प्रमुख बनले दिनेश कुमार त्रिपाठी. नौदलाचे नवीन उपप्रमुख बनलेत कृष्णा स्वामीनाथन. आकाशवाणी वृत्ताचे महासंचालक बनलेत मौसमी चक्रवर्ती. राष्ट्रीय जूट बोर्डाचे सचिव बनलेत शशिभूषण सिंग. GST अपीलीय न्यायाधिकरणाचे अध्यक्ष बनलेत संजय कुमार मिश्रा. आयुष मंत्रालयामध्ये संचालक बनलेत सुबोध कुमार. भारतीय नौदलाचे कार्मिक प्रमुख बनलेत संजय भल्ला. BARC मध्ये मापन विज्ञान आणि विश्लेषण प्रमुख बनलेत डॉक्टर विक्रमजीत चौधरी. संयुक्त राष्ट्र महासभेच्या 78व्या अधिवेशनाचे अध्यक्षपद भूषवलेले आहे डेनिस फ्रान्सिस यांनी. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ सोलार एनर्जीचे महासंचालक डायरेक्टर जनरल बनले आहेत मोहम्मद रिहान आणि स्पेशल ऑलिम्पिक एशिया पॅसिफिक ॲडवायझरीचे अध्यक्ष बनले आहेत मल्लिका नड्डा असं त्यांचं नाव आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 4. ऑक्सफर्ड ग्लोबल सिटीज इंडेक्स रिपोर्ट 2024 मध्ये राजधानी दिल्लीचे स्थान काय आहे? 4थ्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए. आपल्या प्यारा भारताची जी काही राजधानी आहे नवी दिल्ली त्याचं या ठिकाणी कितवं स्थान आहे तर 350व्या क्रमांकाचं. 3-4 पॉईंट्स ते लिहून घ्या. ऑक्सफर्ड इकॉनॉमिक्सने ऑक्सफर्ड ग्लोबल सिटीज इंडेक्स रिपोर्ट 2024 जारी केलेला आहे. ग्लोबल सिटीज इंडेक्स रिपोर्ट 2014ने 163 देशांमधील 1000 सर्वात मोठ्या शहरांचा या ठिकाणी काय केलेला आहे तर अहवाल दिलेला आहे. हा जो काही अहवाल आहे, हा जो काही रिपोर्ट आहे तो वेगवेगळ्या या ठिकाणी आधारित असतो वेगवेगळ्या मुद्द्यांवरती, जसं की अर्थशास्त्र, मानवी भांडवल, जीवनाचा दर्जा, पर्यावरण आणि शासन अशा काही मूलभूत गोष्टींवरती आधारित असतो. याच इंडेक्स रिपोर्टमध्ये 1 नंबरला आहे न्यूयॉर्क, 2 नंबरला आहे लंडन. भारतामध्ये सांगायचं म्हटलं तर आपण आत्ताच पाहिलं 350 क्रमांकावरती आहे नवी दिल्ली, 411 क्रमांकावरती आहे बेंगलोर, 427 क्रमांकावरती आहे मुंबई आणि सगळ्यात शेवटी 1000 क्रमांकावरती आहे सुलतानपूर जे की उत्तर प्रदेश राज्यामध्ये स्थित आहे. लगेच आपण काय करूया, वेगवेगळ्या निर्देशांकमध्ये भारताचा क्रमांक किती आहे त्याच्यावरती चर्चा करूया. जसं की जागतिक युनिकॉर्न रँकिंगमध्ये आहे 3रा. जागतिक डिजिटल स्पर्धात्मकता निर्देशांक 2023 मध्ये आहे 149वा, माफ करा फक्त 49वा आहे. जागतिक हवामान बदल कामगिरी निर्देशांक 2023 मध्ये 7वा आहे. ग्लोबल फायर पॉवर रँकिंग 2024 मध्ये 4था आहे. भ्रष्टाचार निर्देशांक 2023 मध्ये 93 आहे. लोकशाही निर्देशांक 2023 मध्ये 41 आहे. जागतिक बौद्धिक संपदा निर्देशांक 2024 मध्ये 42 आहे. महिला, व्यवसाय आणि कायदा अहवाल 2024 मध्ये 113 आहे. UNDP लैंगिक असमानता निर्देशांक 2022 मध्ये 108 आहे. संयुक्त राष्ट्र मानव विकास निर्देशांक 2022 मध्ये 134 आहे. वर्ल्ड हॅपीनेस रिपोर्ट 2024 मध्ये भारताचा क्रमांक 126 आहे आणि जागतिक प्रेस फ्रीडम इंडेक्स 2024 मध्ये 159वा क्रमांक आहे आपल्या भारताचा. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 5. कॉन्फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्री सेंटर ऑफ एक्सलन्स द्वारे कोणत्या विमानतळाला झिरो वेस्ट टू लँडफिल पुरस्कार देण्यात आलेला आहे? 5व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, तिरुवनंतपुरम आंतरराष्ट्रीय विमानतळ. या विमानतळाला या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी झिरो वेस्ट टू लँडफिल पुरस्काराने सन्मानित करण्यात आला आहे. 2 पॉईंट लिहून घ्या म्हणजे तुम्हाला लक्षात येईल. ही मान्यता प्राप्त करणारे भारतातील पहिले विमानतळ हे ठरलेले आहेत. त्याच्यामुळे हा प्रश्न विचारला जाऊ शकतो, स्टार मार्क करून ठेवा, ज्याने लँडफिल्समधून 99.50% कचरा वळवलेला आहे. दुसरा पॉईंट लिहून घ्या, विमानतळाने 100% प्लास्टिक कचरा आणि 100% म्युनिसिपल घनकचरा लँडफिलमधून
पूर्णपणे काढून टाकलेला आहे, ज्यामध्ये ओला आणि सुका दोन्ही कचऱ्यांचा या ठिकाणी समावेश होतो. ठीक आहे, पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 6. भारतातील कोणत्या महिलेला अमल क्लूनी महिला सक्षमीकरण पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेला आहे? 6व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, अरसी असं त्या महिलेचं नाव आहे. एक पॉइंट लिहून घ्या. भारतातील उत्तर प्रदेश राज्यातील एक अग्रगण्य ई रिक्षा चालक आहेत, त्यांचं नाव आहे अरसी आणि आगा खान फाउंडेशनच्या लेहर प्रकल्पातील सहभागी सुद्धा आहेत. यांना लंडनमधील प्रिन्स ट्रस्ट अवॉर्ड्समध्ये अमल क्लूनी महिला सक्षमीकरण पुरस्कार प्राप्त झालेला आहे. तर अशा प्रकारे या कोण आहेत? अरसी असं त्यांचं नाव आहे. त्यांना या ठिकाणी अमल क्लूनी महिला सक्षमीकरण पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 7. 10वा जागतिक जलमंच कोणत्या देशामध्ये आयोजित करण्यात आलेला होता? 7व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, इंडोनेशिया. या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो 10व्या क्रमांकाची आवृत्ती जागतिक जलमंच या ठिकाणी आयोजित करण्यात आला होता. वर्ल्ड वॉटर फोरम असं इंग्रजीमध्ये म्हणता येईल. 2-3 पॉइंट लिहून घ्या. हे इंडोनेशिया प्रजासत्ताक सरकार आणि वर्ल्ड वॉटर काउन्सिल यांनी संयुक्तपणे आयोजित केलेला होता. हा फोरम 1997 पासून 3 वर्षांनी एका वेगळ्या यजमान देशासोबत आयोजित केला जाणारा पाण्यावरील जगातील सर्वात मोठा हा कार्यक्रम आहे. त्याच्यामुळे प्रश्न विचारला जाऊ शकतो आणि जलसमुदाय आणि प्रमुख निर्णय घेणाऱ्यांना जागतिक जल आव्हानांवरती सहकार्य करण्यासाठी आणि सर्वांसाठी स्वच्छ आणि समान पाणी उपलब्ध करून देण्यासाठी दीर्घकालीन प्रगती वचनबद्धतेसाठी हा मंच एक अद्वितीय व्यासपीठ या ठिकाणी प्रदान करून देतो. या ठिकाणी लगेच आपण काय करूया, मग वेगवेगळ्या जे काही या ठिकाणी समिट्स होत असतात त्याच्यावरती चर्चा करूया. लिहून घ्या. पहिली इंडस एक्स गुंतवणूकदारांची बैठक झाली नवी दिल्लीमध्ये. 10वी एशियन संरक्षण मंत्र्यांची बैठक झाली इंडोनेशियामध्ये. 54वा इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल ऑफ इंडिया जिंकलेला आहे या ठिकाणी, म्हणजेच झालेला आहे, ऑर्गनाईज करण्यात आलेला आहे गोव्यामध्ये. जागतिक मत्स्य व्यवसाय समिट इंडिया 2023 झाला गुजरातमध्ये. 11वा आंतरराष्ट्रीय पर्यटन मार्ट मेळावा भरवण्यात आला मेघालयमध्ये. एशियन इंडिया मिलेट फेस्टिवल 2023 आयोजित करण्यात आला इंडोनेशियामध्ये. संयुक्त राष्ट्र हवामान बदल परिषद COP28 झाली UAE मध्ये. G77 शिखर परिषद 2024 झाली युगांडामध्ये आणि 2024 मधील वर्ल्ड गव्हर्नमेंट समिट आयोजित करण्यात आलं होतं दुबई या ठिकाणी. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 8. महिलांच्या 40 किलो क्लीन अँड जर्क प्रकाराच्या खेळामध्ये नवीन विश्वविक्रम कोणी बनवलेला आहे? 2024 IWF जागतिक युवा चॅम्पियनशिपमध्ये सुवर्ण पदक कोणी जिंकलेलं आहे? त्याच्यामुळे हा प्रश्न विचारला जाऊ शकतो. 8व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, प्रीतिस्मिता भोई हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. ओडिसा राज्याच्या या महिला खेळाडू आहेत. त्यांनी या ठिकाणी कशामध्ये 40 किलो कॅटेगरीमध्ये क्लीन अँड जर्क प्रकारामध्ये नवीन विश्वविक्रम बनवलेला आहे. 2-3 पॉइंट लिहून घ्या. क्लीन अँड जर्क विश्वविक्रमासह विजेतेपद पटकावणारा भारताचा पहिला वेटलिफ्टर हा खेळाडू बनलेला आहे. त्याच्यामुळे विचारला जाऊ शकतो प्रश्न, प्रीतिस्मिता भोई कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर वजन उचलणे, वेटलिफ्टर आहेत त्या. ठीक आहे, दुसरा पॉइंट लिहून घ्या. लिमा म्हणजेच पेरू या ठिकाणी झालेल्या जागतिक युवा चॅम्पियनशिपमध्ये त्यांनी महिलांच्या 40 किलो वजनी गटाचे विजेतेपद पटकावलेले आहे. तिसरा पॉइंट लिहून घ्या. प्रीतिस्मिता मूळच्या ओडिसाच्या आहेत. प्रीतिस्मिताने स्नॅचमध्ये 57 किलो आणि क्लीन अँड जर्कमध्ये 76 किलो गटामध्ये या ठिकाणी वजन उचलण्याचा या ठिकाणी काय केलेला आहे? तर विश्वविक्रम केलेला आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 9. भगवान बुद्धांच्या आत्मज्ञानाचा स्मरणार्थ सिक्कीममध्ये साजरा होणाऱ्या बौद्ध उत्सवाचे नाव काय आहे? 9व्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, सागा दावा असं त्या फेस्टिवलचं नाव आहे. याही ठिकाणी 2 पॉइंट लिहून घ्या. 23 मे 2023 रोजी सिक्कीममध्ये बुद्ध पौर्णिमेनिमित्त सागा दावा हा सण साजरा केलेला आहे. तिबेटी बौद्ध कॅलेंडरच्या 4थ्या महिन्याच्या 15व्या दिवशी दरवर्षी ट्रिपल ब्लेस्ड फेस्टिवल म्हणून ओळखला जाणारा हा सागा दावा नावाचा फेस्टिवल आहे. तिबेटी भाषेमध्ये सांगायचं म्हटलं तर सागा म्हणजे 4था आणि दावा म्हणजे महिना. ठीक आहे, पाहूया पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 10. कैरोस याच्यासाठी फिक्शनसाठी आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार कोणाला मिळालेला आहे? 10व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, वरील दोन्ही, बोथ ऑफ दी अबव हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. पर्याय क्रमांक ए, जेनी एरपेनबेग आणि पर्याय क्रमांक बी, मायकेल हॉफमॅन या दोघांना या ठिकाणी कैरोससाठी आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार मिळालेला आहे. 2 पॉइंट लिहून घ्या. कैरोस ही पूर्व जर्मनीच्या अस्तित्वाच्या शेवटच्या वर्षातील एक मनोरंजक प्रेम प्रकरणाची कथा आहे.
50,000 या ठिकाणी या चलनाचं नाव काय आहे पहा, या ठिकाणी मी चलन काढून दाखवतो पहा, बरोबर असंच आहे ना. हां, याला काय म्हणता येईल, माझ्या मते स्टर्लिंग पाऊंड हे चलन आहे, ज्याचे जवळपास या ठिकाणी 1 स्टर्लिंग पाऊंड म्हणजे 105 रुपये असं या ठिकाणी म्हणता येईल. ठीक आहे, तर 50,000 पाऊंडची पारितोषिक रक्कम लेखक आणि अनुवादक, अनुवादक म्हणजे काय, ट्रान्सलेटर, यांच्यामध्ये समान प्रमाणामध्ये विभागली जाईल. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 11. भारताने 3 पदकांसह पहिली आशियाई रिले चॅम्पियनशिप पूर्ण केलेली आहे. तर 2024ची जी काही पहिली आशियाई रिले चॅम्पियनशिप होती ती कुठे आयोजित करण्यात आलेली होती. 11व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, थायलंड या ठिकाणी. 3 पदके जिंकलेत, ज्याच्यामध्ये 1 सुवर्ण आहे आणि 2 रौप्य आहेत. पहिली आशियाई रिले चॅम्पियनशिप 2024 बँकॉक थायलंड या ठिकाणी आयोजित करण्यात आली होती, त्याच्यामुळे हा प्रश्न विचारला जाऊ शकतो. आणि हे जे काही 1 सुवर्ण पदक जिंकलं आहे ते कोणी जिंकलं आहे, तर भारताच्या मिश्र रिले संघाने 4x400 मीटर स्पर्धेमध्ये सुवर्ण पदक पटकावलेलं आहे. अशा प्रकारे शेवटचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 12. कोणत्या फुटबॉल क्लबने 2023-24 UEFA युरोपा लीग जिंकलेली आहे. 12व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, अटलांटा BC या फुटबॉल क्लबने 2023-24 UEFA युरोपा लीग या ठिकाणी विजेतेपद पटकावलेलं आहे. एक पॉईंट लिहून घ्या. इटालियन फुटबॉल क्लब अटलांटा BCने जर्मन फुटबॉल क्लब बायर लेव्हरकुसेनचा पराभव करून प्रथमच ट्रॉफीवरती कब्जा केलेला आहे. सर्व गोष्टी समजल्या. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो हे होतात 12 प्रश्न. उपक्रम कंटेंट हा जो काही प्रयत्न आम्ही सुरू केला आहे मराठी भाषेमध्ये, हा कसा वाटतो अवश्य कमेंट करत चला. आणि या ठिकाणी तुमच्यासाठीचा आजचा खास प्रश्न, भारताच्या वन नेशन वन एअरफील्ड कार्यक्रमाचे नाव काय आहे. मिशन नेशन, मिशन उडान, मिशन ईशान, मिशन एअर स्पेस. तर ज्या पण विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं योग्य उत्तर येत असेल त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये बिंदासपणे टाईप करण्याचा प्रयत्न करा. या प्रश्नाचं उत्तर चुकू द्या, बरोबर येऊ द्या, काहीच हरकत नाही, परंतु ट्राय करणं, प्रयत्न करणं हे सर्वात जास्त महत्त्वाचं आहे. आणि दुसऱ्या दिवशी येऊन आपण दिलेल्या प्रश्नाचं उत्तर हे बरोबर आलं की चुकलं हे दुसऱ्या दिवशी येऊन चेक करणं, तपासणं हे देखील तितकंच जास्ती महत्त्वाचं सुद्धा असणार आहे. तर लगेच काय करूया, मे महिन्यातील जेवढेही महत्त्वाचे दिवस आहेत त्याच्यावरती आपण एकदा रिव्हिजन टाकूया. जसं की 1 मेला 3 दिवस असतात, आंतरराष्ट्रीय कामगार दिवस, महाराष्ट्र तसेच गुजरात राज्याचा राज्य दिवस आणि उज्ज्वला दिवस. 2 मे जागतिक टुना मासा दिवस, 3 मे जागतिक पत्रकार स्वातंत्र्य दिवस, 4 मे कोळसा खाण कामगार दिवस, 7 मे जागतिक ॲथलेटिक्स दिवस आणि जागतिक दमा दिवस. जागतिक दमा दिवस असतो मे महिन्याच्या पहिल्या मंगळवारी. 8 मे जागतिक रेड क्रॉस दिवस, 11 मे राष्ट्रीय तंत्रज्ञान दिवस, 12 मे आंतरराष्ट्रीय परिचारिका दिवस, 14 मे जागतिक स्थलांतरित दिवस, 15 मे कुटुंबाचा आंतरराष्ट्रीय दिवस, 17 मे जागतिक दूरसंचार दिवस आणि जागतिक उच्च रक्तदाब दिवस, 18 मे जागतिक एड्स लस दिवस, आंतरराष्ट्रीय संग्रहालय दिवस आणि मे महिन्याच्या 3ऱ्या शनिवारी म्हणजेच 18 मेला यावर्षी आहे सशस्त्र सेना दिवस. त्यानंतर 21 मे दहशतवाद विरोधी दिवस, 22 मे जैविक विविधतेसाठी आंतरराष्ट्रीय दिवस आणि 31 मे तंबाखू विरोधी दिवस आणि पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांची जयंती. क्लिअर.